नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या या एका खास विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज या शोमध्ये आपण एका अवलियाला भेटणार आहोत. मी अवलिया यासाठी म्हणतोय की आता आपण एक बातमी बघूयात, ज्याच्यामध्ये पेशाने IT इंजिनियर असलेला एक तरुण, मात्र त्याचा एक आगळा वेगळा छंद आहे रिस्टोरेशनचा, म्हणजे जुन्या दुर्मिळ वस्तू ज्या आहेत त्याला नवं जीवन देणं. आणि त्यांच्या या कलेमुळं किंवा या तंत्रज्ञानामुळं नुकताच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रदर्शनामध्ये त्यांचा बहुमान झाला. त्यांनी पुनरुज्जीवित केलेली 25 घड्याळं किंवा त्यांच्या डायल्स यांचा समावेश त्यामध्ये करण्यात आला. ही खूप मोठी गोष्ट आहे. आधी आपण ही काय बातमी आहे ती बघूयात आणि मग या अवलियाला आपण भेटूयात. नॅशनल असोसिएशन ऑफ वॉच अँड क्लॉक कलेक्टर ही अमेरिकेतील संस्था जगप्रसिद्ध आहे. 3 ते 6 जून या कालावधीत त्यांनी अमेरिकेतल्या विल्मिंग्टन शहरात प्रदर्शनाचं आयोजन केलं. त्यामध्ये योगेश लेले यांनी निरनिराळ्या प्रकारच्या सुमारे 25 घड्याळांच्या डायल्स प्रदर्शित केल्यात. 1943 मध्ये स्थापन झालेल्या NAWCCचे जगभरात 13,000 सभासद आहेत. NAWCCनं 1977 मध्ये मोठं संग्रहालय काढलं. या संग्रहालयात जुनी घड्याळं आणि त्याचबरोबर ती बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि पुस्तकं यांचाही समावेश आहे आणि हे सर्वांसाठी खुलं आहे. ही संस्था दरवर्षी अमेरिकेतल्या निरनिराळ्या शहरांमध्ये घड्याळं आणि त्यांना लागणाऱ्या सामुग्रीचं प्रदर्शन भरवते. त्यामध्ये सभासद त्यांच्या संग्रही असलेली घड्याळं सुद्धा विकतात. काही प्रदर्शनात तर दुर्मिळ घड्याळांचा लिलाव सुद्धा होतो. त्यांची जे एक वाचनालय, ते जगातलं एकमेव आता असं वाचनालय की ज्याच्यात ह्या वेळ दाखवणारी जी यंत्रसामुग्री आहे ती कशी बनवायची ह्याची सगळी माहिती त्यांच्याकडे संग्रही आहे. आणि त्याचे 13,000 सभासद आहेत पूर्ण जगभरामध्ये. आणि त्याचं ती स्थापना करण्याचं हे एकच गोष्ट होती की म्हणजे तांत्रिकदृष्ट्या देवाणघेवाण करणं जगभरातून की हे तंत्र कसं आहे, तर त्या अनुषंगाने ती स्थापना त्याची झाली होती. आणि त्यांची प्रदर्शनं भरतात ज्याच्यामध्ये ते काय वेगळे पण दाखवत असतात. बालपणापासूनच योगेश यांना घड्याळं आणि मोटार गाड्या बघण्याचा छंद होता. तरुणपणी त्यांनी रेस्टोरेशन अर्थात वस्तू जतन करणं आणि समृद्ध करणं हे तंत्र शिकून घेतलं. माझ्या स्वतःच्या घड्यांसाठी मी ज्या डायल डिझाईन केला एक अभ्यास म्हणून, तर त्या मी सोशल मीडियावरती पोस्ट केल्या की मी असा प्रयोग केलेला आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे त्या ज्या वेगवेगळे ग्रुप्स असतात सोशल मीडियामध्ये जे तज्ज्ञ असतात त्यातले, तर मी एक अभ्यासाचा विषय म्हणून त्या पोस्ट केल्या की काही चांगल्या तज्ज्ञांकडनं आपल्याला कळेल की ह्याच्यामध्ये काय चुका आहेत आणि आपल्या अभ्यासासाठी म्हणून आपण त्याच्यात सुधारणा करू शकतो. कारण ही इतकी जुनी घड्याळ आहेत की मी पण पहिल्यांदाच ती बघितली आणि तशा विशिष्ट त्याची माहिती सुद्धा ठराविक अशी कुठे इंटरनेटवर नाहीये. योगेश लेले यांनी केवळ घड्याळच नाही तर येझडी, जावा यासारख्या बाईक सुद्धा रिस्टोर केल्यात. छंदाला, पॅशनला जागतिक स्तरावरती दाद मिळाल्यामुळे योगेशची वाहवा होतीये. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर ही बातमी बघून तुमची निश्चितपणे उत्सुकता वाढली असेल, ती मी आणखीन ताणत नाही. तर हा अवलिया तरुण आहे, अर्थातच योगेश लेले आपल्यासोबत आहेत. त्यातला स्वागत आहे तुमचं या खास कार्यक्रमात. आणि माझा पहिलाच प्रश्न की तुम्ही IT इंजिनियर आहात, तर तुम्ही या फंदात कसे पडलात? या एक आगळा वेगळा म्हणजे छंदच आहे हा. आणि म्हणजे पुणे हे छानदिष्ट लोकांचं आहे माहिती आहे मला, पण तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळलात रिस्टोरेशनच्या? लहानपणापासूनच मला जुन्या मोटरसायकल गाड्या किंवा विशेषतः गाड्यांमधले जे स्पीडोमीटर, ओडोमीटर ज्याला म्हणतात, ते यायचे. तर लहानपणी माझा छंद होता. आजोबांबरोबर फेरफटका मारताना संध्याकाळी प्रत्येक गाडीच्या काचांमधनं मी डोकावून बघायचो आणि त्याच्यामध्ये ती गाडी किती जोरात जाते हे मला खूप उत्सुकता असायची. कारण त्याच्या त्या ओडोमीटर्सवर त्याचा एक स्पीड लिहिलेला असायचा. आणि असाच मी 6-7 वर्षाचा असेन आणि मी तो एक छंद लागला मला की बघायच्या त्या गाड्यांचं स्पीड आणि ही इतकी जोरात गाडी जाऊ शकते असं अंदाज बांधायचा की अरे ही गाडी 140नी जाते, ही 160नी जाते. आणि माझ्या लहानपणी बऱ्यापैकी जुन्या गाड्या
रस्त्यावरती दिसायच्या. म्हणजे जास्त करून फियाट अँबॅसेडर ह्या गाड्या जास्त होत्या. आणि आमच्याच म्हणजे जवळपास गल्लीमध्ये एक स्टँडर्ड हेरॉल्ड नावाची गाडी होती. तर ती तेव्हाची कन्व्हर्टेबल, म्हणजे त्याचं हुड जे आहे ते मागे जायचं आणि त्याच्यात जे स्पीडोमीटर होते तर ते मी खूप निरखून बघायचो की त्याचे किती आकडे सुबक आहेत, त्याचे काटे किती छान आहेत, ते कुठल्या कंपनीचे आहे. मग त्याच्यात मेड इन इंग्लंड, काही इथे मेड इन जर्मनी असं सगळं लिहिलेलं असायचं. सो तेव्हापासून मला ते डायल्स आणि ज्या स्पीडोमीटरच्या डायल्स म्हणजे थोडक्यात तर ते माझा एक छंद लागला की वेगवेगळ्या ह्या गाड्या मोटरसायकल ह्याच्या सगळ्या डायल्स बघायच्या. आणि म्हणजे बरेच वर्षांनी जसं मी कॉलेजमध्ये जायला लागलो तेव्हा ह्या गाड्यांच्या बाकीच्या पण गोष्टी, म्हणजे जसं स्पीडोमीटर झाला तसे गाड्यांचे आकार वेगवेगळे, त्यांचं म्हणजे सगळं यांत्रिक गोष्टींमध्ये मला जास्त रस यायला लागला आणि मी त्याचा अभ्यास एक मजा म्हणून सुरुवात केली. म्हणजे लहानपणी किंवा तरुणपणी हा जो तुमचा छंद होता, हॉबी, तर ती एक पॅशनच बनली तुमची. म्हणजे कारण बऱ्याच वेळा होतं की लहानपणी आपल्याला बरंच काय काय छंद असतात, पुढं नाही होत ते, तर ते तुमचं राहिलं. पण मग मला हेच विचारायचं की रिस्टोरेशन म्हणजे पुनरुज्जीवन, एखाद्या जुन्या गोष्टीला जतन करणं आणि नुसतं जतन किंवा टिकवणं नाही, त्याला समृद्ध करणं, बरोबर आहे. तर हे तुम्ही कसं शिकलात? म्हणजे हे ठीक आहे, आवड किंवा पॅशन होती, पण हे जे म्हणजे ही कला आहे, हे तंत्र आहे, त्याबद्दल सांग. जसं मी सांगितलं, कॉलेज संपल्यानंतर म्हणजे मला जेव्हा पहिली नोकरी लागली तेव्हा माझी एक सुप्त इच्छा म्हणतो की नाही, मला एखादी एक जुनी मोटरसायकल घ्यायची आणि माझं जे लहानपणी राहिलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करायचं, म्हणजे एक आवड म्हणून मी SD नावाची एक मोटरसायकल आहे जुनी, जी साधारण 70-80 सालामध्ये खूप वापरली गेली. तर तशी मला एका ओळखीमध्ये मिळाली आणि ती पडून होती. तर मी विचार केला की हीच गाडी घ्यावी आणि ॲटलिस्ट का आपण नाही काम म्हणजे त्याच्यात जास्त काही नाही करू शकलो तरी निदान आपण ती चालू करून ती वापरू शकतो, हे एक अगदी साधी भावना होती. मग ती मोटरसायकल आणल्यानंतर माझे पहिले म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो इन्स्पिरेशन, म्हणजे एक भाऊ साटलकर म्हणून एक व्यक्तिमत्व आहे, ते ह्या जुन्या गाड्यांचीच दुरुस्ती करतात, SD जावा, आणि जास्त करून ते त्याचेच अगदी म्हणजे स्पेशालिस्ट आहेत किंवा ते निष्णात आहेत त्याच्यात. तर त्या मोटरसायकलचं काम करण्यासाठी मी त्यांना पहिले भेटलो आणि त्यांना सांगितलं अशी ती मोटरसायकल आहे, तर तुम्ही ती येऊन बघू शकाल, कारण तेव्हा मला तसं काही ज्ञान नव्हतं त्यातलं. तिथपासनं माझी सुरुवात झाली की हे सगळं गोष्टी काय असतात. आणि रिस्टोरेशन हा प्रकारचा प्रवास भाऊ साटलकरांना भेटल्यापासून तिथनं त्या प्रवासाची सुरुवात झाली. मोटरसायकल जी आहे तुम्ही म्हणालात त्याचं सुरुवातीला, आणि नंतर मग तुम्ही घड्याळ किंवा इतर ज्या दुर्मिळ वस्तू, याच्यामध्ये पण फरक आहे. म्हणजे या मोटरसायकलचं रिस्टोरेशन करणं, घड्याळांचं का जे तंत्र आहे ते एकच आहे? नाही, त्याच्या मागची भावना एकच आहे, पण तंत्र सगळ्यांचं वेगळं आहे. म्हणजे मोटरसायकल हा विषय पूर्ण वेगळा आहे, पण एकच त्यातली गोष्ट आहे की दोन्ही गोष्टींमध्ये यंत्र आहे आणि ते बऱ्यापैकी त्याचं साम्य आहे. म्हणजे मोटरसायकल ही पेट्रोलवर चालते, हे आपण चावीवर चालवतो, पण त्याचं साधारण जे डिझाईन आहे ते थोडंसं आपण त्याच्यात साम्य दिसू शकतं. पण मग हे तुम्ही कुठं शिकलात? कारण एकीकडं IT चा तुमचा व्यवसाय आणि जरी आपण छंद पॅशन म्हटलं तरी हे खूप वेगळं क्षेत्र आहे. तर मग हे जे ज्ञान आहे किंवा हे जे तंत्रज्ञान आहे हे तुम्ही कसं शिकलात? म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून शिकलात, कसं शिकलात? म्हणजे मी जसं म्हटलं की SD घेतल्यानंतर मी त्याचं गोष्टी मला आधीपासूनच आवड होती की हे कसं ह्या गोष्टी चालतात. म्हणजे त्याप्रमाणे मी माझ्याच मोटरसायकलवरती प्रयोग करायला सुरुवात केली. त्याचा रेफरन्स म्हणजे जसं मी म्हटलं, जे मी ज्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेतलं त्यांना मी वेळोवेळी जाऊन त्रास द्यायचो की हे कसं चालतं हे मला सांगा. आणि त्यांनी सुदैवाने मला अशी सगळी मी म्हणू शकतो गुरुतुल्य लोक मिळाली की त्यांनी मला ही सगळी मदत केली. आणि त्यांचा आधार घेऊन मी इंटरनेटवरचे काही व्हिडिओज बघितले, इंटरनेटवरची माहिती वाचली, त्याची काही पूर्वी पुस्तकं यायची म्हणजे मॅन्युअल्स म्हणतो आपण, जी कंपनीनी त्यांच्या फॅक्टरीत असेंब्ली लाईनमध्ये वापरलेली होती, किंवा SD जावा गाड्यांबरोबर एक युजर मॅन्युअल म्हणतो की त्या ग्राहकाला ते एक पुस्तक द्यायचं, त्याच्यात बऱ्यापैकी सगळी माहिती लिहिलेली असायची. तर त्याचा रेफरन्स घेऊन मी सगळं काम ते शिकायला लागलो आणि साधारण 10 ते 12 वर्षामध्ये मी ह्या
हळूहळू त्याच्यात प्रगती केली आणि वेगवेगळे प्रयोग केले. म्हणजे थोडंसं मला तांत्रिक गोष्टी कळायला लागल्यानंतर घरच्या घरीच सगळी गाडी उघडायची, सर्व्हिसिंग करायचं. तर मुख्य मी जे सुरुवात केली आहे घड्याळाचं म्हणजे प्रयोग करायला, ती म्हणजे डायल्सपासून केली. तर त्याच्यामध्ये माझी जी मी 2 घड्याळं घेतली, एक हे अमेरिकन कंपनीचं एन्सोनिया कंपनीचं घड्याळ घेतलं होतं आणि त्याची डायल आधी काहीच नाही, म्हणजे त्याच्यावर काहीच नव्हतं, पूर्ण प्लेन डायल होती आणि कॅलेंडरची अक्षरं त्याच्यावर चिकटवलेली होती. आता सर्वसामान्य हे घड्याळ मी असंच एका कॉन्टॅक्टमधनं घेतलं आणि हे मी राजस्थानहून घेतलं. म्हणजे आमच्या मोटरसायकलचं जे आमचं सगळं मित्रमंडळी आहेत त्यांच्या मला संपर्क साधून हे असंच मला मिळालं की अरे तू घड्याळांचं आता काय तुला अभ्यास करायचा तर हे असं आहे तर तू घेतोस, म्हणून मग मी ते घड्याळ घेतलं आणि त्याच्यावरच अभ्यास सुरू केला. आणि पहिली गोष्ट म्हणजे ती डायल की जी पूर्ण पुसलेली होती. तर मी विचार केला की आता ह्या घड्याळाचं काम आपण शिकूच, पण ही डायल पण खूप महत्त्वाची आहे. कारण जर घड्याळ त्याचं मशीन म्हणजे त्याला ज्याला मुवमेंट म्हणतो आपण ते महत्त्वाचंच आहे, कारण ते नसेल तर घड्याळ त्याचा उपयोगच नाही जर ते वेळ दाखवू शकत नसेल तर. पण त्याबरोबरच त्याच्या ज्या कॉस्मेटिक्स म्हणतो आपण म्हणजे सुशोभीकरण म्हणतो ते एवढं आपल्याकडे इतकं कोणी वेळ देऊन केलं नव्हतं. वेळ देण्यापेक्षा जास्त आपण त्याचं जे मुवमेंट आहे त्याच्यावरतीच लक्ष देतो, कारण तेच महत्त्वाचं आहे. पण मी विचार केला की आपण त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा प्रयोग करू आणि मग डायल डिझायनिंगचं मी प्रयोग करून त्याच्यापासून सुरुवात केली. डायल डिझायनिंग तुम्ही केलेल्या 25 डायलचा समावेश या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रदर्शनामध्ये करण्यात आला. आपण इथे एक ब्रेक घेऊयात, पण ब्रेक नंतर नेमकं काय म्हणजे घड्याळ एखादं पुनरुज्जीवित करायचं, रिस्टोरेशन म्हणजे काय, त्याचं एक छोटं प्रात्यक्षिक देखील आपण बघणार आहोत. आणि हे किती इंटरेस्टिंग जरी असलं तरी किती आव्हानात्मक आहे, काय चॅलेंजेस आहेत हे आपण जाणून घेणार आहोत योगेश यांच्याकडून. कुठेही जाऊ नका, घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बातचीत करत आहोत योगेश लेले यांच्याशी आणि नॅशनल असोसिएशन ऑफ क्लॉक कलेक्टर्स या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रदर्शनामध्ये योगेश यांनी डिझाईन केलेल्या 25 डायल ज्या आहेत त्या ठेवण्यात आल्या होत्या. आता या भागामध्ये आपण थोडंसं जाणून घेऊयात की नेमकं काय म्हणजे क्लॉक रिस्टोर करणं, एखाद्या घड्याळाला पुनरुज्जीवित करणं, डायल डिझाईन करणं, तर त्याचं आपण एक छोटं प्रात्यक्षिक देखील आपण बघणार आहोत. थोडं प्रेक्षकांसाठी की तुम्ही नेमकं हे कसं करता. अच्छा, आता हे जर तुम्ही घड्याळं बघितलीत एक थोडक्यात माहिती, तर ही जी वरची सगळी लाईन आहे ही सगळी जर्मन घड्याळं आहेत आणि त्याला सगळ्याला मेटल डायल्स येतात, म्हणजे ह्या धातूच्या डायल्स येतात आणि त्याच्यावरती म्हणजे हाताने ह्याला पेंट केलेल्या आहेत. ही एक थोडी वेगळी असते, ही ह्याला इनॅमल डायल म्हणतात, म्हणजे एक प्रकारच्या मातीचा प्रकार आहे. आपली बोरोसिलची भांडी येतात तशा तऱ्हेची ही डायल येते. तर हा खूप वेगळा विषय म्हणजे पण ही अशी वेगवेगळ्या म्हणजे प्रकारच्या डायल येतात. त्यातल्या जुन्या काही डायल यायच्या त्या पेपर डायल ज्याला म्हणतो, कागदावरती ज्याच्या हाताने पेंट केलेल्या ह्या डायल यायच्या, किंवा काही प्रमाणात स्क्रीन प्रिंटिंग पण तेव्हा आलं होतं जी काही पुढची घड्याळ आली. तर हे साधारण घड्याळ 1900 सालातलं आहे, म्हणजे त्या सुरुवातीचं. कारण एक्झॅक्ट सांगू शकत नाही, म्हणजे इंटरनेटवरनं जी माहिती मिळाली आहे त्याच्याप्रमाणे 1890 ते 1920 ह्या कालावधीमध्ये ही अमेरिकन घड्याळं ह्या प्रकारची आली होती. तर हे घड्याळ माझं पहिलं आहे ज्याच्यातनं मी काही शिकण्यास बघूयात आपण की कसं तुम्ही नेमकं त्याचं. तर आता मी काही कम्प्युटरवरती म्हणजे काही सॉफ्टवेअर वापरून ही डायल डिझाईन करतो. तर डिझायनिंग म्हणजे काय की आता तुम्ही जर बघितलं हे रोमन लेटर्स आहेत, नंतर हा त्या कंपनीचा लोगो आहे, म्हणजे ब्रँड आपण म्हणतो तसा आहे, आणि इथे ते कुठल्या देशात बनवलेलं आहे असं एक माहिती म्हणजे त्यांच्या देशाचं नाव लिहिलेलं असतं. आता ह्याच्यात डिझायनिंग करण्यासारखं काय, तर हा जो रोमन तुम्हाला फॉन्ट दिसतोय, तर आपण एक साधारण रोमन लेटर्स म्हणजे आपली जी कल्पना असते ती एक जनरल रोमन लेटर्स आहेत, तर ती कुठली असली तरी म्हणजे काही फरक नाही पडत. आपल्याला मुख्य वेळ दिसण्याची म्हणजे महत्त्व आहे. तर ह्याच्यात जर तुम्ही म्हणजे अगदी बारकाईने जर विचार केला तर ह्याच्यात कला काय आहे, तर हे जर तुम्ही रोमन अक्षरं बघितलीत तर ह्याच्यातला जो एक्स आहे, तर एक जी आहे ती अगदी बारीक काडी आहे आणि दुसरी जाड आहे. परत ही जी काडी येते जी त्याला वरती आणि खालती ह्या ज्या काड्या येतात ह्याच्यात सुद्धा जाडीमध्ये फरक आले होते. म्हणजे वेगवेगळ्या देशातल्या घड्याळ कंपन्यांनी किंवा त्याच देशातल्या म्हणजे अमेरिकन घड्याळांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ह्याच्यात डिझाईन्स आले होते. सो ते तसेच्या तसे करणे ही एक म्हणजे त्याचा मी अभ्यास सुरू केल्यावरती इतक्या छोट्या छोट्या गोष्टी कळल्या. म्हणजे आता ह्या एक्स आणि ह्या अक्षराची जी ह्या ज्या काड्या दिसत आहेत ह्याची जाडी पण बदलते. म्हणजे आता हे एन्सोनिया कंपनीचं घड्याळ आहे. सेट थॉमस म्हणून एक अजून एक कंपनी आली होती, तर त्याच्यात ह्या पॅटर्न वेगळा होता.
आणि ह्याचे म्हणजे आकार आणि त्या अनुषंगाने म्हणजे किती मोठी डायल, त्या पद्धतीने ह्याचे फॉन्ट किती मोठे आणि लहान द्यायचे हाही त्यांनी तेव्हा विचार केला होता. म्हणजे हे नुसतं दिसतं 1, 2, 3, 4 म्हणून मी अंदाजाने केलं तर असं नाहीये. म्हणजे अभ्यासाचा विषय म्हणून मी ही तुम्हाला माहिती देतो. आव्हानात्मक आहे. आणि मग हा, यानंतर म्हणजे ह्या ज्या बारीक गोष्टी आहेत सगळ्या, तर ह्या सगळ्या विचारात घेऊन ही डायल डिझाईन केली जाते. आणि ह्याच्यात रोमन लेटर्स आले होते, नंतर न्यूमरिक जी लेटर्स म्हणतो म्हणजे नॉर्मल अंक आले होते. तर त्या पद्धतीने प्रत्येक घड्याळाच्या कंपनीच्या डायल ह्या वेगवेगळ्या आल्या. तर या दोन्हीबद्दल सांगा, याचं महत्त्व या एका आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक ॲक्नॉलेज होणं आणि दर्जा सांभाळणं. दर्जाचा जर आपण म्हणजे विचार केला तर लहानपणापासूनच मला म्हणजे माझ्या घरामध्ये माझे वडील सिव्हिल इंजिनियर होते. म्हणजे आता हे ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या कदाचित मला त्यांच्याकडनं हे बाळकडू मिळालेलं आहे. आणि माझी आई खूप प्रसिद्ध लेखिका आहे, तर ही कला जी आहे ती उपजत माझ्या आईमुळे होती, म्हणजे कवयित्री हेमा लेले. तर त्यांनी मला लहानपणापासून ही शिकवण केली की तुम्ही जे कराल ते उत्तमच करा, नाहीतर तुम्ही करू नका. म्हणजे प्रयत्न करा, तुम्ही जितकं जास्त चांगल्या दर्जाचं देऊ शकाल तेवढं तुम्ही द्या. तर ते मला साधारण ते बाळकडू मला मिळालेलं होतं. आणि मी प्रत्येक गोष्ट जी करीन ती जास्तीत जास्त किती चांगली करू शकतो हे मी प्रयत्न केला. त्याचा प्रत्यय मला मी जेव्हा या डायल्स अमेरिकेला पाठवल्या तर तेव्हा पहिल्यांदाच मी त्या लोकांशी म्हणजे ज्यांनी मला हे काम दिलं त्यांच्याशी माझा पहिलाच तो क्षण होता बोलण्याचा. तर मला तेव्हा असं जाणवलं की त्यांनी माझं तर नाव आहे, म्हणजे माझ्या नावानीच ते किंवा मी त्यांना नावानी ओळखतो, पण शेवटी त्यांचा असा एक हेतू होता की अरे नाही, मी एका भारतीय माणसाला हे काम दिलेलं आहे आणि त्यांनी हे खूप चांगलं केलेलं आहे. सो त्याच्यात असं वाटलं मला की मी देशाला रिप्रेझेंट करतोय, तर माझ्याकडनं काही चूक होता कामा नये. म्हणजे मी जे देईन ते माझ्या दृष्टीने जेवढं चांगलं करता येईल तेवढंच मी प्रयत्न केले. आणि आपण सुद्धा विचार करताना असं करतो नाही, आपण अमेरिकेत एका माणसाला पाठवलं, म्हणजे थोडक्यात आपण एका देशातून दुसऱ्या देशाला बघतो त्याच्यामध्ये. तर ते मला तो प्रयत्न होता की हे जी सगळी मी क्वालिटी त्यांना दिली ती जास्तीत जास्त चांगली आणि त्यांच्याकडे जी होत नाही असा मी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे, पण मी माझ्या परीने प्रयत्न केला की त्यांच्याकडे जे नाही ते आपण काय देऊ शकतो वेगळं. बरोबर आहे. म्हणजे आपलं एक प्रकारे योगदान, कॉन्ट्रीब्युशन. आणि तुम्ही जसं म्हणाला की एक योगेश लेले नाही तर भारतीय जो माणूस आहे तो हे देतोय आणि तो दर्जा. त्यामुळे खरोखर हा केवळ तुमचा सन्मान नाही, हा खरोखर आपला सन्मान आहे. अशा पद्धतीचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि हे सगळं रिस्टोरेशन किंवा पुनरुज्जीवन म्हणजे काय हे सगळं समजावून सांगितलं अत्यंत सोप्या भाषेमध्ये. तुम्हाला तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.